आताची समस्या नाही, आमच्या गेल्या 30 वर्षापासून आमच्या आई बापा वारल्या गड्ड्यामध्ये गेले. आता आमची हे वय अर्धी वय झालेली आहे, तरी हे अशी परिस्थिती आली आहे. आमचा कोणताच निर्णय लागून नाही राहिला, शासन आम्हाला कोणताच निर्णय देऊन नाही राहिला. तर मग एक तर आम्हाला वाहू द्यावं, कायला शासनाने एवढी तजवीज लावून राहिलं का आमच्या एक तर वाहू देऊन द्यावा, नाही तर आम्हाला मेल्यामध्ये असं लिहून द्यावं ते ना. काय हे कायद्याचे मुळीत जेवढे लोकांच्या घरं जाऊन राहिले एवढे लोक मुळीत मध्ये आहेत, मेल्यामध्ये आहेत, बस एवढा लिहून द्यावा. आज अशी परिस्थिती आली, खावायला मोताच झालो आम्ही. फोटो काढून का होणार आहे? लक्ष नाही देऊन राहिले तर का होणार आहे? फोटो मध्ये काही नाही, या वयाची आता कायला सर्व पायामध्ये जाईल. काय हे काय जाते तिथे समोर एक जेव्हा त्याच्या काठी गेला का तो बरोबर वरच येत होता. तर बघा हे नदीचं पाणी आहे, एकदम घराला लागून आलेलं आहे पाणी घरापर्यंत. आता हे पाणी थोडं थोडं अजून वाढेल, जसा जसा पाऊस वाढेल, जसं जसं गोसे धरणाचं पाणी सोडलं जातं तसं तसा हा पाण्याचा प्रवाह वाढत जातो आणि पाण्याची लेवल वाढत जाते आणि घरामध्ये पाणी घुसतो. ते बघा त्यांच्या संडास बाथरूमपर्यंत पाणी आलेलं आहे आणि घरातील लोक रात्रभर जागतात या पाण्यासाठी. पाणी घरात घुसणार का वगैरे म्हणून. बोला, तुम्ही बोलायचं आहे, तुम्हाला नाव सांगा. हां हां, पाणी येते घरात, मग कुठे जाता? कोणी पाहायला येतात का? लोक रस्त्यावर राहते, लोकप्रतिनिधी काही विचारायला येतात का? काही सोयी नाही राहत आणि पूर पाणी येते, तब्येत वगैरे बैठते, खाण्याघेण्याची काही व्यवस्था नाही राहत, राहण्याची व्यवस्था नाही राहत, बिमाऱ्या फैलते या पाण्याने, पुराच्या ताप येते म्हणा, सर्प वगैरे सर्व काही येते. काय करतात तुमचे घरचे लोक? मजुरी. काय मजुरी? मासेमारी? नाही, मासेमारी नाही करत नाही करू आम्ही. मासे मजुरी करतो. नाही नाही. तर बघा हे सर्व ढिवर समाजाचे घरं आहेत, एकदम नदीला लागून आहेत आणि दरवर्षी या पुराचा फटका त्यांना बसतो. ते रात्रभर झोपत नाही, कारण पाण्याची लेवल कधी वाढेल काय वाढेल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे बघा हे लहान लहान मुलं आहेत, त्यांचे शाळेत कसे जातील, कसे शिकतील, खूप अडचणी आहेत. तुम्हाला बोलायचं आहे? अजी आता आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला एक तर जर शासन आमचा तात्काळ येथे पुनर्वसन करून द्यावा, नाही तर जर आम्ही येथून जाऊन तर सरळ कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊ. आम्हाला कोणती शासकीय कोणती जागा आम्हाला, आम्ही त्या जागेवर जाणार नाही, कारण ज्यातून 2 दिवस 3 दिवस ठेवतात, अजून घराचा ओल नाही वाढा तर ते त्या घरामध्ये आणून टाकतात. असे जनावरांपेक्षा पुनर्वसन नाही झालं का करताचं? नाही नाही नाही, कागदाचे पूर्ण झालेच नाही. कसं काय, म्हणजे काय विषय? काय कारण मालूम नाही. आता आमची बी वय आता 50 वर्ष आहे, आमचे वडील बी चालले गेले, पायता पायता येथूनच गेले, पण नाही आतापर्यंत आमच्या गावाचं काहीच नाही झाला का. पण काही माहिती असेल ना काही असं? होईल म्हणतेत, होईल म्हणतेत, ह्या एवढ्या वर्षापासून आम्हाला होईलच म्हणते. जो बी येते नेता येते मतदान पर्यंत येते. या इकडे सरळ सरळ आम्हाला तुम्ही कलेक्टर ऑफिस मध्येच जाऊ द्या, नेऊन द्या आम्हाला, नाही तर मग आमच्या तात्काळ पुनर्वसन आताच कळलं पाहिजे आम्हाला. किती लोकसंख्या आहे त्या काढद्याची? आमचे कमीत कमी आता 356 घरे जाऊन म्हणतात आम्हाला तर काय कागदपत्र काय आम्हाला माहित नाही, पण म्हणतात पुनर्वसन झाला, तुमच्या गावाचा पुनर्वसन झाला, 356 लोकांची झाला आहे. तर मग कुठे गेला? अजून काहीच निदान लागलंच नाही, झाला किंवा नाही झाला काही अजून काहीच नाही. झाला 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 कुठे झाला? अधिकारी येतात पाहून, नेता येतात पाहून, इलेक्शन आला काय येते, मतदान दिल्यापर्यंत मग ते करून देऊ वेळ निघून जाते, मतदान झालं विसरून जाते. आता पुराचा पाणी घुसला म्हणूनच नाही, पूर ओसरल्यानंतर नाही का आमच्या घराचे असे चापट होते. सकाळचा दिवस आम्हाला दिसल का नाही दिसल या भीतीनं आम्ही झोपतो आपल्या घरामध्ये. भेगा पडल्या, भेगा अशा भीतीला आमच्या पूर्ण पुराच्या फटका बसून दरवर्षी. रातपासून झोपले नाही, त्या दिवसापासून डोळ्याला झोप नाहीये. तेव्हा दिवाळ पडल
नदीच्या काठावरचे जेवढे मकान आहेत ना, रात्रभर तुम्ही काय मॅडम? नाही, रात्रभर आम्ही जागृत हा? होतो. अच्छा अच्छा, काय नाव तुमचं? अच्छा, हे काय आहे पुनर्वसनचा प्रश्न? का झालं नाही असं वगैरे विचारतो मी. कारण हा जो प्रश्न आहे हा खूप वर्षापासूनचा आहे आणि नेहमीचाच प्रश्न झालेला आहे. तुम्हाला माहीत असेल सर्वांच्याच घरामध्ये पाणी घुसते आणि किती त्रास होतो त्यांना. ते रात्रभर झोपत नसतील, जागृत करत असतील. कारण एकदम नदीचं पाणी बघा आता एवढ्या जवळ येऊन गेलं आहे. कसे राहतील घरी, काय करतील? ह्या लोकांना घरकुलाचा प्रश्न आहे त्यांचा. कुणाला समजते फॉर्म भरायचा, कुणाला नाही समजत. आता त्या एक काकू बोलून गेले की बा घरकुल भेटलं तरी बांधणार कुठं, कारण प्रश्न तोच आहे अजून. या गावाच्या काही काळापासून पुनर्वसन होणार झाला की नाही. 20 वर्ष होऊन गेले. मग आता हे साला आम्ही पाहून राहिला आम्हाला केव्हा देतो हे अर्जुनी आले. आम्हाला ते जागा आम्हाला देणार होते का नाही, ते अर्जुनी आले ते बसून गेले आम्हाला गिरवला. दूरदूरचे गावातील लोकांचं पुनर्वसन जवळपास झालेलं आहे, पण आपलाच गाव आपणच वंचित आहोत त्याच्यापासून. हा त्या आम्ही आमच्या ताजा भागा राहिला. हां हां, मग या काळापासून फक्त लोकप्रतिनिधी इलेक्शनच्या वेळेस तुमच्याकडे येतात ते वोट करासाठी. कोणत्याही पक्षाचे असो ते, तुम्ही कोणत्याही पक्षाला वोट करू तो विषय नाही. काळजी काढतात ते. परंतु आता कोणी आलं होतं का मग तुमच्या घरापर्यंत? नाही नाही नाही, आता हे पाणी आलं, घरामध्ये पाणी घुसून राहिलं, तर कोणी आलं का तुमच्या घरी? कोणीच नाही आले. अजी येतील तर का करतील? जे बाहेरून जातात पायतात ना पाहिजेत मग दुसरं काय करून जातात आमचं? इथून पाहिजेत तिकडे पाहिजेत आणि सीधा आपल्याला वापस पडते. तिकडे वापस जाते. काय करून झालं? रात्रीच्या 12:30 वाजेवरी आता आम्ही आमच्यासारखे बायनारे येतात ना, तिथे उभे राहून पाहतात. ते बिचारे झोपून नाही राहिले. एक अधिकारी नाही, एक कर्मचारी नाही आला. तर ठीक आहे, आपण योग्य ठिकाणी हा मुद्दा मांडू आपण. आम्हाला फक्त एकच मागणी आहे, आमच्या शासनानं तत्काळ पुनर्वसन करून द्यावा, नाही तर मग आमची कुठेतरी चांगल्या जागी सोय करून द्यावा. बस, दुसरा काही विषय नाही आहे. आम्ही शासनाच्या येथे शाळेत जा, येथे जा, आम्ही तेथे जा. सामान डोवारणं, तीन वेळा डोवारणं, हा करणं, सामानाचं नुकसान होणं आमचं उचलणं. शाळेमध्ये पाठवल्यानंतर 2 दिवसानं त्याच घरामध्ये ओल्या घरामध्ये पाठवतात. पाठवतात. काय अर्थ आहे जी आम्हाला सांगा ना? त्या ही चू साप, त्या मुंग्या, म्हणजे आम्ही जनावर होऊन का? जनावर होऊन का? पुऱ्या पाण्याचं येणारेच जनावर. ठीक आहे, जे लोक, जे लोकप्रतिनिधी, जे अधिकारी कर्मचारी सदर व्हिडिओ बघतील त्यांनी ह्या संबंधाने योग्य कारवाई करावी, सरकारच्या निदर्शनास आणून द्यावं. लोकांच्या ज्या मागण्या आहेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांचं निराकरण होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावा असं एक अपेक्षा करतो. धन्यवाद.